पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खांदा कॉलनी परिसरात वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होणे, नागरिकांना भेडसावणारा अनियमित वीज पुरवठा तसेच अवास्तव आणि प्रचंड वीज बिलांच्या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरणची अंत्ययात्रा काढत महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल उपाध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली महावितरणची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी महावितरणच्या प्रतिकात्मक पुतळ्याला तिरडीवर झोपवून त्याची विधिवत अंत्ययात्रा काढण्यात आली. आंदोलनादरम्यान महावितरण प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संदीप जाधव यांनी सांगितले की खांदा कॉलनी आणि परिसरातील नागरिकांना सातत्याने वीज पुरवठ्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे तासनतास वीज पुरवठा खंडित होत असताना दुसरीकडे नागरिकांना अवास्तव वीज बिले पाठवली जात आहेत. नागरिकांच्या तक्रारीकडे महावितरण प्रशासन दुर्लक्ष करत असून या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करावा, चुकीच्या आणि अवास्तव वीज बिलांची तपासणी करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि ग्राहकांच्या तक्रारीवरून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात महानगर सचिव पराग बालड, संदीप जाधव, सिद्धेश जाधव, स्वरूपा सुर्वे, पूजा मोहन, सचिन जाधव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. ते असं तुम्ही म्हणता, आमच्या हिशोबाने महावितरण ही पूर्ण मेलेली आहे. त्यांना काही नागरिकांची घेणं देणं पडलेलं नाहीये. महावितरण मेलं असल्यामुळे आम्ही ही तिरडी आज त्यांच्या कार्यालयामध्ये घेऊन जातोय. गेले 5-7 दिवस झाले किंवा गेला महिनाभर झालं महावितरणाचा अनेक ठिकाणी गलथान कारभार चालू आहे. नागरिकांना वीज पुरवठा प्रॉपर भेटत नाहीये आणि त्यामुळे नागरिक त्रस्त आहे. आणि यांची बिलं जर बघायला गेलात तर जी नॉर्मली 1000-1200 रुपये बिलं येतात ती एप्रिल-मे महिन्याच्या काळामध्ये 4000, 5000, 7000 अशापर्यंत बिलं जातात. आणि दिवसाला 8-9 तास शहरी भागामध्ये लोड शेडिंग जर चालत असेल तर महावितरण जिवंत आहे आपण कसं म्हणू शकतो? काय एकंदरीत स्थिती वाटते? आता अनेक वेळेला अनेकांनी अर्ज दिलेत, अनेकांनी आंदोलन केलेत. महावितरण असं म्हणतं की आता स्थिती सुधारलेली आहे. महावितरणाची स्थिती काही सुधारलेली नाही. खरं बघायला गेलं तर गेले अनेक वर्ष जीर्ण झालेल्या लाईन्स इथे आहेत आणि गेली 10 ते 15 वर्ष यांना माहिती आहे शहरीकरणामध्ये नागरिकांचं वास्तव्य किंवा स्थलांतरण पनवेल सारख्या भागामध्ये झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीने लोड पाहिजे त्या पद्धतीने लोड नाही. लोड जर द्यायला गेले तर यांच्या लाईन जीर्ण झालेल्या आहेत. त्या जीर्ण झालेल्या लाईनमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये मी आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो की या ठिकाणचे कार्यकारी अभियंता जे आहेत, मला वाटतं माने म्हणून कार्यकारी अभियंता आहेत, यांची पहिले इथून तात्काळ बदली केली पाहिजे. पण माझी माहिती अशी आहे की त्यांच्याकडे या सगळ्या वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किंवा सोल्युशन काढण्यासाठी जे काही साहित्य पुरवायचं असतं ते साहित्य त्यांच्याकडून सप्लाय होत नाही. त्यामुळे मानेंची तात्काळ या ठिकाणून बदली करावी अशी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मागणी करतो. काय या तिरडी अंत्ययात्रेच्या आंदोलनातून महावितरणाला इशारा आहे? महावितरणाला हा इशारा आहे. आमच्या प्रमुख मागणी आहे की स्मार्ट मीटर इथे लागले नाही पाहिजे न विचारता कोणालाही. आणि ह्यापुढे जर वीज पुरवठा अशाच पद्धतीने खंडित होत राहिला तर महावितरणाच्या कार्याला आम्ही निश्चितपणे टाळतो. काय स्वरूप काय आहे? पुढे जाणार तुम्ही काय करणार? तर इथून आम्ही अंत्ययात्रा काढून महावितरणाच्या कार्यालयात जाणार आहे. कारण त्यांचा नातेवाईक एक्सपायर झालेला आहे, त्यांचे कर्मचारी आहेत, तर त्याचं काय पुढे करायचंय, विधिवत त्याचं अग्निसंस्कार करायचे की काय करायचंय, की दहन करतात की अजून काय करतात ते बघूयात आपण महावितरण कार्यालयात गेल्यानंतर.